पाहू शकता तुम्ही आज भात लावणी चालू आहे गावी आणि इकडे पाठीमागे पाहू शकता माणसं वगैरे चाललं हे वावर आहे आमचं. पाहू शकता तुम्ही आता पाठीमागे साईडला गाणी चाललेले आहेत आणि भात लावते ते, त्यामुळं खूप सुंदर असं करत एक दिवस या तुम्ही पण शेती करा यार. शेतीशिवाय दुसरा ऑप्शन नाही आणि तुम्ही किती पैसा कमा तुम्हाला फक्त याच मातीत यायचं आहे आणि मरायचं पण इथंच आहे. गाणं चाललेलं आहे सध्या. माणसं केलेले आहेत वगैरे इकडे पाठीमागे वरचे वगैरे लावलेले आहेत माणसं इकडे साईडला पाहू शकता तुम्ही. इकडे बैल आहेत बाबा, 2 खिलाडी आहेत वरती. अक्षरशः यावंच लागते कारण की शेतीशिवाय बाबा शेती इथं पावर आहे आणि तुम्ही किती मोठा प्रॉब्लेम वगैरे झाला तर आपण सगळीजण गावी पोहतो. त्यामुळे भावून आपली शेती ठेवा, शेती विकू नका कारण शेतीशिवाय आपल्याला दुसरं ऑप्शन नाही. कारण का मुंबईवरून आलं तर आपण शेती वगैरे आणि आपली रोजी रोटी आहे. आणि पाहू शकता तुम्ही जर तुम्ही किती पैसा कमवा जर तुम्हाला धान्य जर भेटलेलं आहे तर तुम्ही खाणार काय असं किंवा उपाशी मरशी लावू. आणि त्यामुळे शेतीशिवाय दुसरा ऑप्शन नाहीये. पाहू शकता तुम्ही आणि सुंदर असं पाहू शकता तिकडे धबधबा वगैरे आहे. तुम्हाला मी नवीन व्हिडिओमध्ये दाखवेनच. आता सध्याला आमचं हे इकडं माळावरे वावरे झालेले आहेत. आता नांगरून वगैरे आज भात लावून फायनल होतील. आणि पाहू शकता तुम्ही तिकडे पण पाहू शकता वगैरे माणसं वगैरे खूप सारी लावते त्या साईडला पाहू शकता तुम्ही. इकडे पण लावलेली पाण्याची बारे आहे त्यामुळे खूप सारं. आणि खरं सांगतो भावांनो शेती आहे पावर आहे आणि सगळे तुम्ही पण शेतकऱ्यांना व्हायला जे मदत वगैरे करा. आपण म्हणतो कांदा भाग झाला प्लस बटाटा भाग झाला पण त्या पाठीमागची मेहनत काय असते ना ते शेतकऱ्याला माहीत असते. त्यामुळे शेतीशिवाय दुसरा ऑप्शन नाही. आणि मग शेती केली तरच भावांनो आपल्याला अन्न खायला भेटेल. त्यामुळे शेतीला जेवढी इज्जत देता येईल तेवढी शेतकऱ्याला इज्जत द्या कारण की त्यांच्यामुळेच आज आपण सुखाचं अन्न खातो आणि शुद्ध एकदम म्हणजे प्युअर शुद्ध एकदम अन्न आपल्याला खायला भेटतं. आता पाहू शकता तुम्ही केमिकलचं वगैरे खूप सारे टाकून वगैरे मिळतं पण ते लावण्यापेक्षा तुम्ही गावाकडे या शेती करा आणि एकदम शुद्ध वातावरणामध्ये तुम्हाला भेटून जातील. बघा आमचे गावातले माणसं होते ते व्हिडिओ काढतो पोरगा काम करायला आला आणि खरंच सुंदर असं वाटतंय. खरं दरवर्षी तुम्ही पण जावा गावी शेती असेल शेती करा कारण शुद्ध असे अन्न भेटतं आपल्याला खायला. गहू म्हणा भात म्हणा बासमती राईस प्लस तुम्हाला सांगतो इंद्रायणी राईस आणि कुठलं काळं राईस ना काळं इंद्रायणी आणि कुठलं
पाहिजे ती तुम्हाला भेटून जाईल. आणि उमेश राव आमचे वावर नांगरतात म्हणजे तुम्ही पाहू शकता तुम्ही. आणि सुंदर असे पाऊस आता सध्या कमी झालेला आहे आणि खूप छान वाटतंय. तुम्ही पण अशी शेती करा, शेतीशिवाय दुसरा ऑप्शन नाही मी तर बोलतो. जर तुम्हाला शुद्ध म्हणजे राईस वगैरे पाहिजे असेल ना, राईस वगैरे पाहिजे असेल ना तर खरंच तुम्ही शेती करा. शेतीशिवाय दुसरा ऑप्शन नाही. खरंच मेहनत पाहिजे. मेहनती आपण बोलतो की पैसा एवढा कमवून तेवढा कमवून काय कामाचा नाही पैसा. पण तुम्हाला जर आता पाहू शकता तुम्ही, आता 2-3 वर्ष आले कोविड आला होता. कोविड आल्यानंतर ना सगळी माणसं गावी पळाली. त्यामुळे गावा साईडला शेती आणि घर आपलं एक पाहिजेच पाहिजे. कारण की आपण आलो ना, मुंबईवरनं आलो ना तर बाहेरनं कुठेही शहरात आपण कामाला जातो पण त्याचा काय फायदा नाही. शहरामध्ये कामाला जातो त्याचं कारण एक आहे की आपल्याला पैसा लागतो. पण पैसा कुठून लागतो मेन म्हणजे शेती जर तुम्ही केली तर तुम्हाला शुद्ध म्हणजे तांदूळ वगैरे म्हणा, गहू म्हणा एकदम चांगल्या क्वालिटीचे आपल्याला भेटतात. आणि आपण आता पाहू शकता तुम्ही कोविडमध्ये खूप साऱ्या माणसांचं काय हालत झाली होती तुम्हाला तर माहीतच आहे. त्यामुळे जेवढं होईल तेवढी शेती करा. शेतीशिवाय दुसरा ऑप्शन नाही. पाहू शकता तुम्ही वरती पण खूप सारे आमची शेती आहे. आता सध्याला ही 2 वावरं झाली की नंतर पुढं नेक्स्ट वावरामध्ये जाणारच आहे आम्ही. पाहू शकता तुम्ही तिकडं आहे आणि आमच्या पप्पा आहे तिकडं काम करतात. आणि माझे चुलते वगैरे आहेत, नाणे वगैरे. मोठा प्रॉब्लेम आला होता बघा, रोग आला होता. मला फायनली गावा साईडलाच पळायचं आहे. आणि पाहू शकता शेती म्हणजे शेती आहे तर पावर आहे भावांनो. पाहू शकता राहा नाही तर कुठं महाराष्ट्रात राहा. काय प्रॉब्लेम आला त्याला कोविड सारखे मोठा प्रॉब्लेम आला होता बघा, रोग आला होता. तुम्हाला फायनली गावा साईडलाच पळायचं आहे. आणि पाहू शकता शेती म्हणजे शेती आहे तर पावर आहे भावांनो. पाहू शकता चंदरदा एकदम जान आहे आमची. ऑलवेज सपोर्ट बिग ब्रो. पाहू शकता तिकडे खूप सारे चालू आहेत. फादर आहे इथं उभे मध्ये. सध्या पाऊस थांबलेला आहे. पाहू शकता माणसं केलेले आहेत वगैरे. इकडे पाठीमागा वरचे वगैरे लावलेले आहेत माणसं इकडे साईडला. पाहू शकता तुम्ही इकडे बैल आहेत बघा. 2 खिलाडी आहेत वरती.
त्यांच्यामुळेच आपल्याला आज चांगलं खायला वगैरे भेटतं. म्हणजे विचार करा, अन्न वस्त्र निवारा बोलतात ना, या मूलभूत गरजा आहेत माणसांच्या, त्याच खरं सांगतो. आणि अन्न माणसांना लागतंच कंपल्सरी. त्यामुळे भावानं शेती करा, शेती आहे तर पॉवर आहे, विषय संपला. शेतीशिवाय काहीच नाही भावानं. पाहू शकता तुम्ही आता खूप सारे चालले, तुम्ही किती पैसा कमवा काही करा, पण तुम्हाला शेतामध्ये राबल्याशिवाय तुम्हाला मेहनत काय असते ती तुम्हाला समजणार नाही. आणि खरंच अक्षर सांगतो, शेतकऱ्यांना तुम्ही खरंच हेल्प करत जावा, कारण की त्यांच्यामुळे आज आपल्याला शेतात आलेलं आहे. भावाने तुम्ही किती पैसा कमवा, इकडे गँग बघा दादा, इकडे बघ, तुम्ही किती पैसा कमवा पण तुम्हाला इथंच यायचं आहे, मातीतच आपलं यायचं आहे. आणि भावानो शेतकरी इकडं बघा आता दादाला पाठव. मित्रांनो पाहू शकता तुम्ही, आता आपण भाता लावायला गावी आलेलो आहे. आणि पाहू शकता पूर्ण खाली नदी वगैरे पूर्ण भरलेले आहे, माणसं वगैरे वावरात वगैरे लावते ते. आता मी वरच्या आमच्या शेतमळ्यामध्ये चाललेलो आहे, पाहू शकता तुम्ही. आणि खूप सुंदर असं वातावरण आहे, पाच भाता वगैरे लावते माणसं. तिकडे गाव आहे आमचं, फार खालची नदी बघा पूर्ण भरलेली आहे, पूर्ण धरण आहे ते पूर्ण भरून टाकलं पूर्ण. इकडे बघा पाणी वगैरे होतात. आता आम्ही सध्याला डोंगर चढतोय आता, म्हणजे ऑलरेडी ते बघा तिथे खाली आहे ना, इथं खाली आमचं शेत आहे. दाखवतो तुम्हाला आता. जाऊन बसणारा उळा बाय देवा विठ्ठलांच्या, जाऊन बसणारा उळा बाय देवा विठ्ठलांच्या, बाय देवा विठ्ठलांच्या, जाऊन बसणारा उळा बाय देवा विठ्ठलांच्या, बाय देवा विठ्ठलांच्या. पंढरपुरात निवाईचे चिमणी, पंढरपुरात मी वाईचे चिमणी, वाईचे चिमणी. माझ्या जीवाचं सोनं येऊ दे.